माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते। दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते। गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र रसवंतीगृह या ठिकाणी एक संशयित इसम हा रस पित असताना दिसला आणि त्यांनी नजर चुकून तो पुन्हा पोलिसांची नजर गेल्यावरती तो रसाचा अर्धवट ग्लास ठेवून तो त्याच्या वाहनाकडे पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं, त्याला विचारपूस केला। त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली। उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली। माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला। अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना माहिती कळवतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला। त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली। तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व आयल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडून उघडकीस करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली।